दर्यापूर तालुक्यातील बेळगाव रेल्वे येथील न्यू युवक पंचशील मंडळ लेहगाव रेल्वे अविनाश डोंगरदिवे यांच्या वतीने कबड्डीचे सामने आयोजित केले होते। या सामन्यांकरिता खासदार बळवंत वानखडे व आमदार गजानन लवटे मान्यवरांचे लेहगाव रेल्वे येथे आगमन झाले असता त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। त्यानंतर लगेच छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन खासदार बळवंत वानखडे यांच्या शुभ हस्ते तर आमदार गजानन लवटे, जिल्हा परिषद बाळासाहेब हिंगणेकर आदींच्या उपस्थितीत फीत कापून मान्यवरांनी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या। तसेच आजच्या कम्प्युटरच्या युगामध्ये मैदानी खेळांचे महत्त्व जाणले पाहिजे असे प्रतिपादन केले। यावेळी प्रामुख्याने गजानन लवटे, बाळासाहेब हिंगणेकर, विकास येवले, श्रीकृष्ण वानखडे, राजेश्वर कोल्हे, गजानन देशमुख, इंजिनियर नितेश वानखडे, महेंद्र दिप्ते, रविकुमार वाघपांजर, अविनाश डोंगरदिवे, दत्ता कुंभारकर, शिवाजी देशमुख, अमोल कंटाळे तसेच नवयुवक पंचशील मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, कबड्डीपटू, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असताना त्यांच्या उपस्थितीत सर्व मान्यवरांचा अविनाश डोंगरदिवे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पांडेकर यांनी केले। या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस स्वर्गीय मोतीरामजी लवटे स्मृती प्रित्यर्थ 25,500, द्वितीय बक्षीस बुद्धवासी हिरामण मोतीराम डोंगरदिवे स्मृती प्रित्यर्थ 15,500 तर तृतीय बुद्धवासी दादाराव महादेव कुराडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 11,101 तर चौथे बक्षीस बुद्धवासी दिनेश वानखडे स्मृती प्रित्यर्थ 7,777 रुपये बक्षिसांचे वितरण होणार असून पूर्ण विभागातून 50 कबड्डी टीम सहभागी झाली होती। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।